श्री स्वामी समर्थ. रविवारी 25 जानेवारीला रथसप्तमी आलेली आहे आणि या दिवशी रथसप्तमीची पूजा कशी करावी, नैवेद्य काय असावा, रथसप्तमीला दूध उतू का घालवले जाते आणि दूध एकदा उतू गेल्यानंतर दुधामध्ये आवर्जून आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, अशी संपूर्ण रथसप्तमीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी. या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले, म्हणून या सप्तमीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. हा दिवस रथसप्तमी, आरोग्य सप्तमी, सूर्यसप्तमी, महासप्तमी, सूर्यजयंती या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्याने आरोग्य आणि कीर्ती प्राप्त होते. सूर्यदेवांची पूजा केल्याने वडील व मुलगा यांच्यातील नात्यामध्ये गोडवा राहतो, अशी सुद्धा मान्यता आहे. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे, त्यानंतर स्नान करावे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल अवश्य टाकावे, ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये गंगाजल, लाल चंदन किंवा कुंकू, एक लाल रंगाचं फूल, थोडेसे तीळ टाकून हे अर्घ्य द्यावे. सूर्यदेवांना आपण जेव्हा अर्घ्य देतो त्यावेळेला ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अर्घ्य देताना खाली एखादं भांडं मांडून त्यामध्ये आपण हे अर्घ्य देऊ शकतो, किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी, झाडाची जी कुंडी आहे तर अशा ठिकाणी जरी आपण सूर्यदेवांना अर्घ्य दिले तरीसुद्धा ते पाणी आपल्याकडून ओलांडले जाणार नाही. त्याचप्रमाणे सूर्यदेवांना गंध, पुष्प अर्पण करावे, धूपदीपाने ओवाळावे, नैवेद्य दाखवावा आणि नमस्कार करावा. नैवेद्यामध्ये या दिवशी खीरपुरी, पुरणपोळी अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण बनवू शकतो, किंवा अगदी आपण खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो. या दिवशी सूर्यदेवांची 12 नावे घेऊन सूर्यनमस्कार घालावेत. त्याचप्रमाणे या दिवशी खऱ्या सूर्यदेवांची आपण जशी पूजा करतो त्याचप्रमाणे रथावर बसलेल्या सूर्यदेवांची प्रतिमा काढून त्याची सुद्धा पूजा करावी. आपण अंगणामध्ये सुद्धा अगदी हळदी कुंकवाच्या साह्याने किंवा रांगोळीच्या साह्याने सूर्यदेव हे रथावरती बसलेले आहेत तर अशी प्रतिमा रेखाटू शकतो आणि या प्रतिमेची सुद्धा पूजा करू शकतो. या प्रतिमेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे, धूप दीपाने ओवाळायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे, तर अशी सुद्धा अगदी साधी पूजा आपण करू शकतो. या दिवसापासून सूर्य आपल्या रथामध्ये बसून प्रवास करतो. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान हे नवग्रहामध्ये आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या 7 लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमीपासूनच तापमान सुद्धा हळूहळू वाढत जाते. या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम हे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे, असे सुद्धा सांगितलेले आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 घोडे हे आठवड्यातील 7 वार दाखवतात आणि रथाची 12 चाके हे 12 राशी दर्शवतात. या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 धान्य ठेवून त्या धान्यांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. या धान्यामध्ये मग आपण ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तांदूळ, वाटाणा, मूग, मटकी, मसूर, मका, घेवडा, शेंगदाणे, त्याचप्रमाणे इतर जी धान्य आहेत तर ती धान्यसुद्धा घेऊ शकतो. तर अशी आपल्याला जी धान्य मिळतील तर अशी 12 धान्य घ्यायची आहेत आणि एका पाटावरती ती आपण देवघरासमोर ठेवू शकतो, किंवा आपल्या बाहेर जर अंगणामध्ये जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण 12 धान्य ठेवून त्यांची पूजा करू शकतो. तसेच मकर संक्रांतीला जे आपण सुगड वापरलेले आहे तर त्यातील एक सुगड आपल्याला घ्यायचा आहे. त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यावरती कुंकवाची 5 ठिकाणी 5 बोटे लावायची आहेत आणि अंगणामध्ये आपण थोड्याशा गौऱ्या पेटवून त्यावरती हे सुगड ठेवून त्यामध्ये दूध जे आहे तर ते ओतले जाते आणि ते उतू जाईपर्यंत म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत ठेवले जाते. आणि हे सर्व जेव्हा सूर्योदय होतो तर त्यावेळेला आपल्याला करायचं आहे. जर आपल्याला अंगणामध्ये गौऱ्या पेटवणे शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी थोडा वेळ आपण हे सुगड गॅसवरती ठेवू शकतो आणि हे सुगड तापल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेच्या ठिकाणी ही सुगड ठेवून त्यामध्ये दूध ओतले तरी सुद्धा ते उतू जाते, किंवा अगदी आपण गॅसवरती सुद्धा हे दूध जे आहे तर ते उतू घालवू शकतो. एकदा दूध उतू गेल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू, तीळ, तांदूळ तर ह्या वस्तू आवर्जून टाकल्या जातात आणि सुगडीमधील जे उरलेलं दूध आहे तर ते सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. नैवेद्य म्हणून
आपण हे दूध जे आहे तर यामध्ये भात सुद्धा शिजवू शकतो, त्याचा प्रसाद बनवू शकतो आणि तो सर्वांना देऊ शकतो. रथसप्तमीच्या दिवशी दूध हे का उतू घालवले जाते, तर या दिवशी सूर्याच्या किरणामधून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वाच्या लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात. जेव्हा त्याचा पृथ्वीच्या आंतरिक कक्षेत प्रवेश होतो त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आपकणांशी त्यांचा संयोग घडून येतो. तेव्हा सूर्यकिरणातील तेजमवळता ग्रहण करते. हे तेजरूपी किरण आपतत्वात्मक लहरींच्या साह्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करतात. वायुमंडलात प्रवेश करणारे किरण आकृष्ट करण्यासाठी सुगड वापरले जाते. आपण ज्या गोवऱ्या वापरतो त्यातून सात्विक लहरी निर्माण होतात. या सात्विक लहरीच्या माध्यमातून अग्नीने सुगड तापवले जाते. त्यावेळी दुधातून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वात्मक लहरींचा सुगडांभोवती पारदर्शक कोश बनतो. या कोशाकडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट होतात आणि याच्या सानिध्यात आलेले हे दूध आपण नैवेद्य म्हणून ग्रहण केल्याने आपल्यातील पंचप्राणांची शुद्धी होते. त्यामुळे जीवाचे तेजोबल वाढल्याने आत्मशक्ती जागृत होते. पृथ्वीरूपी घटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गोवऱ्यांच्या साह्याने दूध तापवून त्यातून निर्माण होणारा तेज व आपलहरींचा कोश हा रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीवरती तयार होणाऱ्या वायुमंडलाशी संबंधित असतो. म्हणून या दिवशी दूध उतू घालवण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंचे एक रूप म्हणजे सूर्यदेव. संपूर्ण सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळून टाकणारे सूर्यदेव यांचा जन्म याच दिवशी झाला होता. या दिवशी सूर्याची उपासना केल्याने मिळणारे फळ हे कित्येक पटीने जास्त असते. त्याचप्रमाणे रथसप्तमीचा दिवस हा सिद्ध प्रसाद ग्रहण करण्याचा दिवस सुद्धा मानला जातो. म्हणूनच आपण जे दूध उतू घालवलेले आहे तर या दुधामध्ये आपण भात शिजवू शकतो किंवा हे दूध जे आहे तर ते प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो. रथसप्तमीची एक कथा सुद्धा आहे. ती कथा अशी आहे की श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते आणि हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हते. दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटणार होते. त्यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून शांब त्याला हसला. हसण्याचे कारण जेव्हा दुर्वास ऋषींना समजले तेव्हा त्यांना खूप राग आला आणि तुझे शरीर कुष्ठरोगी होईल असा शाप त्यांनी दिला. अनेक वैद्यांनी चिकित्सा केली पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शांबने सूर्यदेवांची उपासना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवसाला आरोग्य सप्तमी असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी आपण जर सूर्यदेवांची उपासना केली तर आपल्याला सुद्धा उत्तम आरोग्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे जर आपल्याला काही आर्थिक समस्या असतील, पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील तर आवर्जून या दिवशी सूर्यदेवांना तांब्याच्या कलशातून आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि हे अर्घ्य अर्पण करताना त्यामध्ये कुंकू, तीळ, लाल फूल हे अवश्य टाकायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गूळ, डाळ, गहू हे आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे. जर आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये काही अडचण असेल तर एक तांब्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्याचे 2 भाग करायचे आहेत. एक भाग हा वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि एक तांब्याचा तुकडा जो आहे तर तो आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवायचा आहे. यामुळे करिअरमध्ये प्रगती होते किंवा नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळू शकते.